जय महाराष्ट्र मंडळी. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे विविध स्तरावर संपर्क वाढवत असतानाच भाजपचे विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांनीही मोठं विधान करून राजकीय वातावरण तापवलेलं आहे. मंडळी, जिल्हा बँकेवर लवकरच समविचारी संचालक मंडळ सत्तेवर येईल, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि गणेश सहकारी साखर कारखान्याला आर्थिक मदत मिळेल असा दावा त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या सभासदांचे तब्बल 38 कोटी रुपये परत मिळाले पाहिजेत अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरलेली आहे. नेमकं विवेक कोल्हे यांनी काय सांगितलं? 38 कोटी रुपयांचा मुद्दा पुन्हा का चर्चेत आला? जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर याचा परिणाम होऊ शकतो का? आणि सहकाराच्या राजकारणात पुढे कोणती नवी समीकरणं तयार होऊ शकतात? मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मुद्दा नंबर 1, जिल्हा बँक निवडणुकीबाबत विवेक कोल्हेंचं मोठं विधान कोणतं? मंडळी, राहता येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पूजन कार्यक्रमात बोलताना आमदार विवेक कोल्हे यांनी जिल्हा बँक निवडणुकीबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. जिल्हा बँकेवर लवकरच समविचारी संचालक मंडळ सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एवढंच नाही तर निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचाही दावा त्यांनी केलेला आहे. सध्या जिल्ह्यात विविध राजकीय गटांकडून बैठका, संपर्क मोहीम आणि समीकरणाची जुळवाजुळव सुरू असल्याने कोल्हे यांची या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालेली आहे. जर निवडणूक बिनविरोध झाली तर त्यामागे कोणत्या गटाची भूमिका असेल आणि त्याचा जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणावर काय परिणाम होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता पाहू मुद्दा नंबर 2, गणेश कारखान्याच्या 38 कोटी रुपयांचा मुद्दा पुन्हा का चर्चेत आला? मंडळी, कोल्हे यांनी आपल्या भाषणात गणेश सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहाराचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार कारखान्याचे 28 कोटी रुपये संबंधिताकडे येणे आहेत आणि त्यावर व्याज मिळून ही रक्कम आता जवळपास 38 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेली आहे. ही रक्कम कारखान्याच्या सभासदांची असून ती संबंधितांनी परत करावी अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. विशेष म्हणजे कोणाचेही नाव न घेता त्यांनी संबंधितावर अप्रत्यक्ष टीका केली आणि सभासदांच्या पैशासाठी शेवटपर्यंत लढा सुरू राहील असा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे हा आर्थिक मुद्दा पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. आता पाहू मुद्दा नंबर 3, जिल्हा बँकेवर गंभीर आरोप, आर्थिक मदतीचं आश्वासन का दिलं? विवेक कोल्हे यांनी आरोप केला की पूर्वी जिल्हा बँकेच्या माध्यमातून गणेश सहकारी साखर कारखान्याला आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता परिस्थिती बदललेली असून समविचारी संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर कारखान्याला आवश्यक आर्थिक मदत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यांनी राहुरी सहकारी साखर कारखान्याला 5 कोटी रुपयांची मदत दिल्याचा संदर्भ देत गणेश कारखान्यालाही शासन आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं. त्यामुळे सहकार क्षेत्रात नव्या आर्थिक निर्णयाची शक्यता व्यक्त केली जाते. मुद्दा नंबर 4, मुख्यमंत्र्याच्या भेटीचं नियोजन, कारखान्याच्या अडचणी सोडवण्याचा दावा. कोल्हे यांनी सांगितलं की गणेश कारखान्याच्या प्रश्नासाठी लवकरच मुख्यमंत्री यांची शिष्टमंडळासह भेट घेतली जाणार आहे. कारखान्यासमोरील प्रशासकीय आणि मानवनिर्मित अडचणी दूर करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. यंदाच्या गाळप हंगामात 3.5 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी आवश्यक आर्थिक आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे कारखान्याच्या भविष्यासंदर्भात आशावाद व्यक्त केला जात आहे. आता पाहू मुद्दा क्रमांक 5, जबाबदारी झटकणार नाही, सभासदांना दिलाय शब्द. रोलर पूजन कार्यक्रमाला आपण स्वतः उपस्थित राहिलो कारण जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आहे असं कोल्हे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. सभासदांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं. तुमचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत असा संदेश देत त्यांनी पुन्हा एकदा 38 कोटी रुपयांचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे सभासदांमध्ये या प्रश्नावर नव्याने चर्चा सुरू झालेली आहे. आता पाहूयात मुद्दा नंबर 6, जिल्हा बँका निवडणुकीवर या विधानाचा काय परिणाम होऊ शकतो? मंडळी, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांनी केलेली ही विधाने राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहेत. एका बाजूला निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा
तर दुसऱ्या बाजूला गणेश कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांचा मुद्दा पुन्हा पुढे आल्याने आगामी निवडणुकीत हा विषय प्रचाराचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेवर नियंत्रण म्हणजे सहकार क्षेत्रातील राजकीय वर्चस्व मानले जाते. त्यामुळे या निवडणुकीतील प्रत्येक विधान आणि प्रत्येक हालचाल आगामी राजकीय समीकरणावर परिणाम करणारी ठरू शकते. आता मंडळी, मुद्दा नंबर 7 पाहूयात की या सर्व घडामोडीनंतर पुढे काय घडू शकतं. तर आता जिल्हा बँक निवडणुकीची प्रक्रिया पुढे सरकत असताना विविध राजकीय गटांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. समविचारी आघाडी उभी राहणार का, निवडणूक खरंच बिनविरोध होणार का, की थेट लढत होणार, याबाबत उत्सुकता वाढलेली आहे. दुसरीकडे गणेश कारखान्याच्या 38 कोटी रुपयांच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, शासनाकडून मिळणारी संभाव्य मदत आणि मुख्यमंत्री स्तरावरील बैठका यामुळे हा विषयही आगामी काळात अधिक गाजण्याची चिन्हे आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. गोष्ट पहिली, विवेक कोल्हे यांनी जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा करून सहकार क्षेत्रातील राजकीय चर्चांना नवीन वळण दिलेलं आहे. आणि मंडळी, गोष्ट नंबर दुसरी, गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे 38 कोटी रुपये परत मिळावेत ही मागणी पुन्हा आक्रमकपणे समोर आल्याने हा मुद्दा आगामी निवडणुकीतही गाजण्याची शक्यता आहे. आणि गोष्ट नंबर तिसरी, जिल्हा बँकेवरील सत्ता, सहकारी साखर कारखान्यांचे प्रश्न आणि बदलती राजकीय समीकरणं यामुळे ही निवडणूक केवळ सहकारापुरती मर्यादित न राहता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणासाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मंडळी, आता तुम्हीच सांगा, तुमच्यामध्ये जिल्हा बँक निवडणुकीत गणेश कारखान्याच्या 38 कोटी रुपयांचा मुद्दा निर्णायक ठरेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्तावन्न चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.